बालाघाटच्या पर्वतरांगेत असणारा धुनकवड या गावी येथील शेतकरी पाराराम गोविंद यादव गेल्या 25/8/2023 पासून आपलं 1 एकर 3 गुंठे क्षेत्र तहसील प्रशासन धारूर यांनी कोटखराब टाकलेलं असल्यामुळे न्याय मिळण्यासाठी शासनाचे दरवाजे झिजवले, परंतु कोणत्याही प्रकारची त्यांना माया येत नसल्यामुळे हा शेतकरी आत्महत्याचा पाऊल उचलत असल्यामुळे जर यानं काही जीवाचे बरे वाईट केले तर त्यांचे कुटुंब सांगते याला सर्वस्वी जबाबदार धारूर प्रशासन आणि याला गिरदावर आणि तलाठी जबाबदार हाती माणसाने, कारण इसवी सन 2007 ला त्यांनी खरेदी खत करून घेतलेले आहे आणि या पूर्वीच्या या जी जमीन आहे त्या जमिनीच्या सत्यभामा अंगद यादव यांच्याकडून कायदेशीर घेतलेले असल्यामुळे व पुढे हे मालकीचे क्षेत्र करण्यासाठी त्यांनी शासनाचे दरवाजे झिंजवले, परंतु मालकीचे करण्यात येत नाही, कारण हे क्षेत्र 1 हेक्टर 3 गुंठे असून कोणत्याही प्रकारच्या शासनाकडून त्यांना न्याय मिळत नसल्यामुळे त्यांच्या तोंडाला आपण ऐकले आपण किती दिवसापासून हे माझ्या मालकीचे क्षेत्र करून द्या आणि पोट खराब मध्ये जे क्षेत्र टाकून दिलेलं आहे ते क्षेत्र आमच्या नावावर करून देण्याच्या मनुष्याने आपण किती दिवसापासून शासनाकडे मागणी करता आणि शासनातून कोणत्या प्रकारे आपल्याला सकारात्मक मिळतो। मी पाराराम गोविंद यादव, मी 25/8/2000 पासून मी आपल्या तहसीलला उपोषणाचा इशारा दिला होता। माझी रोड डांबरी लगत जमीन 47/7 मध्ये 43 गुंठे मी जमीन ही खरेदी खत सत्यभामा अंगद यादव यांच्याकडून घेतलेली आहे। त्या जमिनीमध्ये 20 गुंठे हा मेन रोडला असताना मध्यंतरी म्हणजे 4-5 वर्षाच्या कालावधीनंतर पोट खराबामध्ये 23 गुंठे जमीन ही माझी पोट खराबामध्ये टाकली आहे। तरी मी तलाठी मॅडमकडे गेलो, तलाठी मॅडमकडून मंडळ अधिकाऱ्याकडे गेलो, तहसीलदार साहेबाकडे कांबळे साहेबाकडे गेलो, मी आत्महत्याचा इशारा दिला तरी याची कुणीही दखल घेतली नाही। मला सांगतात तुम्हाला हे भूमी अभिलेख मधून तुमचा घोटाळा झालेला आहे, त्याला आम्ही काही करू शकत नाही। तर भूमी अभिलेख मधून घोटाळा झाला ज्यावेळेस मी खरेदी केली त्यावेळेस माझ्या कुठल्याही जमिनीला पोट खराब हा शब्द रजिस्टरीमध्ये अगर 7/12 कुठेही टाकलेला नाही। तरी डांबरी लगत असताना जमीन माझी अशी का केली याच्यासाठी मी तहसीलचे दरवाजे 1 वर्ष 6 महिने झालं झिजतोय, तरी मला अजूनही याचा मला न्याय भेटला नाही। मी पत्रकाराला सांगून बघितलं, मी महाराष्ट्र शासन मुख्यमंत्री यांच्याकडे यांची तक्रार केली तरी माझी याची कुणीही दखल घेतली नाही। तरी या जमिनीमध्ये पोट खराब हा कशाहून आला, इथं सगळी बागायती आहे, माझा ऊस आहे, कापूस आहे, तरी याला कुठेही कसल्या प्रकारचे नसताना त्या म्हणतात की आम्हाला भूमी अभिलेखला पत्र काढावं लागेल। तहसीलचं पत्र काढल्यानंतर मग आम्ही तुम्हाला ते भूमी अभिलेखवाले येतील, तुमची जमीन मोजून देतील। तर भूमी अभिलेखमध्ये मी गेलो, त्यांनी सांगितलं तुम्हाला 3.5 ते 4 लाख रुपये ह्याची फीस भरावी लागते। आमच्या शेतकऱ्यापासून 3.5 आणि 4 लाख जर फीस भरायपुरते पैसे असते तर आम्ही ही कशाने कुठून भरायची। आत्महत्याची वेळ यायची पाळी आली आहे, तरी याचं मला शासनानं याची मला न्याय द्यावा, नसता मी इथं माझ्या शेतात गळफासा घेऊन आत्महत्या करीन आणि याची जबाबदारी सगळी तहसील कार्यालय आणि मंडळ अधिकारी यांच्या आणि नंतर भूमी अभिलेख यांच्यावर राहील याची मी गवाही देतो। सदरी पाराराम यादव म्हणतात की 2007 पासून मी शासनाच्या माध्यमातून न्याय मागत असताना कोणत्याच प्रकारचा माझ्याकडून त्यांचा सकारात्मक दृष्टिकोनातून विचार केलेला दिसत नाही। तरी माझी कळकळीची विनंती आहे की तात्काळ मला न्याय द्यावा आणि पोट खराबमध्ये जे क्षेत्र टाकलेलं आहे ते क्षेत्र कायद्याने माझ्या नावी करून मालकी हक्कामध्ये घ्यावा, अन्यथा मी आत्महत्याचे पाऊल उचलून जर आत्महत्या केले तर याला सर्वस्वी जबाबदार धारूर प्रशासन राहील याची नोंद घ्यावी अशी लाईव्ह दिवकाला माहिती देताना आत्महत्याचा पाऊल उचललेले पारारामजी यादव लाईव्ह दिवकाला माहिती देताना बोलतात। पत्रकार बाबूराव तिडके, लाईव्ह दिवेकरच बीड।